बघा, टीईटी 2025 साठी पुढचा घटक आहे काळ काम वेग यामध्ये काम. बघा आता इथे एक प्रश्न आहे, हा टीईटी ला आलेला प्रश्न आहे. एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवस लागतील? बघा, ज्यावेळेस मजूर कमी असतील त्यावेळेस दिवस जास्त लागतात आणि ज्यावेळेस मजूर जास्त असतील त्यावेळेस दिवस कमी लागणार आहेत, कारण हे कामाचं असतं, ते व्यस्त प्रमाणात असतं. बघा, इथं काम आहे आपलं एकच काम आहे आणि ते काम 30 मजूर 60 दिवसात पूर्ण करतात. 30 मजूर 60 दिवसात पूर्ण करतात. आपल्याला विचारले 150 मजूर किती दिवसात पूर्ण करतील, आपल्याला दिवस काढायचे. मग आता या ठिकाणी बघा, बरोबर चिन्हाची इकडे आहे ते इकडे भागिले होईल. मग काय येईल बघा, 30 गुणिले 60 बरोबर इकडे येईल 150 आणि इकडे होईल दिवस. डी म्हणजे दिवस, डेज आपल्याला काढायचे. मग बघा, 30 एके 30, 30 पाचा 150 आणि 5 एके 5, 5 बारा 150, म्हणजे आपल्याला दिवस निघतील बघा 12. तर आपल्याला 150 मजुरांना जर ते आपण काम लावलं तर ते होईल 12 दिवसात पूर्ण होईल. या पद्धतीनेच आपण दुसरा एक प्रश्न घेऊया. एक घर बांधायचं काम आहे एक घर बांधायचं आणि ते काम 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला विचारले 4 सुतार वाढवले, आपल्याला सांगितले 4 सुतार वाढवलं तर ते काम किती दिवसात होईल. पहिले सुतार आहेत 12, त्यामध्ये प्लस 4 करायचे आहेत. मग 12 प्लस 4 बरोबर झाले 16. मग 16 सुतार ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा, 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात, तर 16 सुतार किती दिवसात पूर्ण करतील. बघा, इकडचा 16 आपण इकडे घ्यायचा आहे. 8 एके 8, 8 गुणे 16 आणि बेसक्कम 12 बरोबर आले बघा 6 दिवस. जर 4 सुतार वाढवले तर ते काम 6 दिवसात